मनोज जरांगेंच्या उद्याच्या आंदोलनाला पुन्हा परवानगी, पुढील काही दिवस आंदोलन करण्यावर मनोज जरांगे ठाम। न्यायमूर्ती शिंदे समिती आणि मनोज जरांगेंच्या चर्चेत तोडगा नाहीच, जरांगेंचं आंदोलन सुरूच राहणार। मराठा कुणबी एकच असा जी.आर. काढा, तोवर आंदोलन सोडणार नाही, जरांगेंचा निर्धार। मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपन्न, शिंदे समितीने जरांगेंसोबतच्या चर्चेची विखे पाटलांना दिली माहिती। शिंदे समितीऐवजी आता सरकारच जरांगेंची चर्चा करणार। मुख्यमंत्र्यांना राजकारण करायचं आहे, आरक्षण द्यायचं नाही, सरकार बदलू दे, मग सगळ्याचा हिशेब करणार, मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा। जहांगीर आर्ट गॅलरीत मराठा आंदोलकांसाठी या, मराठा आरक्षणासाठी आंदोलकांकडून जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये घोषणाबाजी। घटनेत बदल करण्याची भूमिका घेतली तरच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो। मराठा आरक्षणावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य। तामिळनाडूमध्ये होऊ शकतं तर महाराष्ट्रामध्ये का नाही, शरद पवारांचा केंद्र सरकारला सवाल। उद्धव ठाकरे यांची मनोज जरांगेंची चर्चा, अंबादास दानवे भेटीला गेले असताना दानवेंनी लावून दिला फोन, फोनवरनं उद्धव ठाकरेंची जरांगेंसोबत चर्चा। जरांगे पुन्हा आंदोलनाला का आले, एकनाथ शिंदेंना विचारा। मराठा आंदोलनावरनं राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा। नवी मुंबईमध्ये प्रश्न सोडवला असताना जरांगेंवर पुन्हा आंदोलनाची वेळ का आली, शिंदेंना सवाल। मराठा आंदोलकांचा आझाद मैदानातल्या चिखलातही ठिय्या, भर पावसात मराठा आंदोलकांचं आरक्षणासाठी आक्रमक आंदोलन। केंद्रात मोदींचं सरकार आहे, शिंदे फडणवीसांचं केंद्रात वजन आहे। शिंदे फडणवीसांनी केंद्रातील नेत्यांशी बोलून आरक्षणाचा प्रश्न सोडवला पाहिजे, संजय राऊतांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना खोचक टोला। मुंबई महापालिकेसमोर मराठा आंदोलक आक्रमक, सरकार विरोधात घोषणाबाजी। काही काळ वाहतूक कोंडी, पोलिसांनी केले रस्ते रिकामे।